नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण समजून घेणार आहोत अर्थकारण, गुंतवणूक, जागतिक घडामोडी आणि त्यांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर होणारा परिणाम. चला तर मग सुरुवात करूया अशा बातमीने जी केवळ गुंतवणूक नाही तर कोकणच्या भवितव्याचा नवा अध्याय लिहिणारी ठरू शकते. महाराष्ट्रातील कोकण भाग आता मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. तब्बल 1.43 लाख कोटींचा भव्य गुंतवणूक डेटा सेंटर उभारण्याचा प्रस्तावित या ठिकाणी होणार आहे. ही गुंतवणूक म्हणजे केवळ उद्योग नाही तर कोकणच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप आहे. आजपर्यंत कोकण म्हटलं की डोळ्यासमोर यायचं निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारे, आंबा काजूची शेती आणि पर्यटन. पण आता याच कोकणात टेक्नॉलॉजी आणि डिजिटल इकॉनॉमीची नवी ओळख तयार होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC कडे अनेक मोठ्या देशी विदेशी कंपन्यांनी डेटा सेंटरसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. याचा अर्थ स्पष्ट होतो की कोकण आता गुंतवणूकदारांच्या नकाशावर ठळकपणे झळकू लागले आहे. डेटा सेंटर म्हणजे आजच्या डिजिटल युगाचं हृदय. मोबाईल ॲप्स, ऑनलाईन बँकिंग, UPI, OTT, सोशल मीडिया, क्लाउड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व सेवांचा पाया म्हणजे डेटा सेंटर. आणि आता हा पाया कोकणात मजबूत होणार आहे. कोकण या प्रकल्पासाठी का योग्य आहे याचं उत्तर कोकणच्या ताकदीत दडलं आहे. समुद्र किनारा, आंतरराष्ट्रीय इंटरनेट केबल जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग, मोठी जमीन, डेटा सेंटरसाठी आवश्यक असलेली मोकळी जागा, मुंबईची जवळीक, आर्थिक आणि तांत्रिक सुविधा सहज उपलब्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाची प्रचंड क्षमता. या सर्व गोष्टीमुळे कोकण आता नेक्स्ट टेक डेस्टिनेशन बनण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा सर्वात मोठा आणि थेट फायदा स्थानिक लोकांना होणार आहे. हजारो युवकांना त्यांच्या स्वतःच्या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. IT, नेटवर्किंग, सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, कन्स्ट्रक्शन, लॉजिस्टिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या या निर्माण होणार आहेत. आज अनेक तरुणांना नोकरीसाठी मुंबई, पुणे किंवा परदेशात जावं लागतं, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. नोकरी कोकणातच उपलब्ध होणार आहे. याशिवाय या गुंतवणुकीमुळे स्थानिक उद्योगांना देखील मोठा फायदा होणार आहे. हॉटेल व्यवसाय, ट्रान्सपोर्ट, छोटे उद्योग, सेवा क्षेत्र या सगळ्यांना मोठी चालना मिळणार आहे. कोकणातील पायाभूत सुविधांमध्ये देखील मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. रस्ते, वीज, इंटरनेट, पाणीपुरवठा या सर्व क्षेत्रांचा विकास हा होणार आहे. म्हणजेच हा प्रकल्प केवळ डेटा सेंटर उभारण्यापुरता मर्यादित नाही तर तो कोकणचा इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड देखील आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक विकास. डेटा सेंटरसाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते, त्यामुळे सोलर आणि विंड एनर्जीचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. यामुळे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न हा इथे केला जाणार आहे. सध्या महाराष्ट्र डेटा सेंटर क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि ठाणे येथे आधीचे मोठे प्रकल्प आहेत. आता कोकण देखील या यादीत सामील होणार आहे आणि कदाचित भविष्यात या क्षेत्राचं नेतृत्व देखील करू शकतो. एकंदरीत ही गुंतवणूक कोकणसाठी गेम चेंजर ठरू शकते. आजचा कोकण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. उद्याचा कोकण टेक्नॉलॉजी, रोजगार आणि उद्योगासाठी ओळखला जाणार आहे आणि कदाचित भारताच्या डिजिटल नकाशावर सर्वात वेगाने विकसित होणारा प्रदेश म्हणून समोर येऊ शकतो. ही केवळ एक योजना नाही, हा कोकणच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे. आता वळूया जागतिक पातळीवर एका मोठ्या आर्थिक घडामोडीकडे, जी फक्त एका देशापुरती मर्यादित नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचा बदलता चेहरा दर्शवते. रशियाने तब्बल 22 टन सोने विकल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली सरकारने हा निर्णय घेतला असून त्याचे परिणाम आता जागतिक बाजारात देखील उमटत आहेत. पहिल्या दृष्टिक्षेपात ही बातमी थोडी चिंताजनक वाटू शकते, पण याकडे दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर ही एक रणनीतिक आर्थिक हालचाल असल्याचे देखील स्पष्टपणे जाणवते. रशिया हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या साठ्यापैकी एक देश आहे. मागील 2 दशकांमध्ये त्यांनी सातत्याने सोनं खरेदी करून आपली आर्थिक सुरक्षा मजबूत केली होती. म्हणजेच आजची विक्री ही घाईगडबडीचा निर्णय नसून पूर्वी तयार केलेल्या मजबूत साठ्यावर आधारित आहे. आता प्रश्न निर्माण होतो की सोनं विकण्याची वेळ का आली? सध्या रशियासमोर आर्थिक आव्हाने आहेत. युक्रेन सोबत सुरू असलेला संघर्ष, वाढता संरक्षण खर्च आणि पाश्चिमात्य देशांनी घातलेले निर्बंध यामुळे अर्थव्यवस्थेवर दबाव हा कायम आहे. पण अशा परिस्थितीतही रशियाने थेट कर्ज न घेता किंवा इतर पर्यायावर अवलंबून न राहता स्वतःच्या साठ्यातील सोनं वापरून निधी उभारण्याचा मार्ग हा निवडला आहे. यातून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो. आर्थिक स्वावलंबन आणि नियोजन किती महत्त्वाचं असतं हे यातून दर्शवते. 2026च्या सुरुवातीला सुमारे 22,000 किलो सोने विकण्यात आले. हे प्रमाण मोठे असले तरी रशियाच्या एकूण साठ्याच्या तुलनेत हे अजूनही कमी आहे. विशेष म्हणजे सरकार सोनं विकत असताना देशातील नागरिक मात्र सोनं खरेदी करत आहे. याचं कारण काय? कारण अनिश्चिततेच्या काळात सोनं हे सेफ हेवन म्हणून ओळखलं जातं. रशियामध्ये देखील नागरिकांनी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. म्हणजेच एकीकडे सरकार आर्थिक व्यवस्थापन करत आहेत तर दुसरीकडे सामान्य नागरिक
नागरिक आपली बचत सुरक्षित ठेवत आहे. या घटनेचा जागतिक बाजारावर देखील परिणाम दिसून येत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं बाजारात आल्यामुळे किमतीवर अल्पकालीन दबाव येऊ शकतो, पण दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर सोन्याची मागणी कायम मजबूत राहण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. कारण जागतिक पातळीवर अजूनही अनिश्चितता कायम आहे. महागाई, व्याजदर, युद्धस्थिती या सर्व गोष्टींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय शोधत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर रशियाची ही हालचाल आपल्याला एक मोठा धडा देते. अर्थव्यवस्था किती मोठी असली तरी बदलत्या परिस्थितीनुसार लवचिकता ठेवणे आवश्यक आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना इतर देशासाठी एक संकेत देणारी ठरू शकते. अनेक देश आता आपल्या सोन्याच्या साठ्याकडे नव्याने पाहू शकतात. रिझर्व्ह मॅनेजमेंट, चलन स्थिरता, आर्थिक सुरक्षा या सर्व गोष्टींमध्ये सोन्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. एकंदरीत रशियाने 22 टन सोनं विकण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक व्यवहार नाही, तर तो जागतिक अर्थव्यवस्थेतील बदलत्या समीकरणाचा एक भाग आहे. आज ही बातमी, पण उद्या ती एक मोठी आर्थिक ट्रेंड बनू शकते. आणि म्हणूनच गुंतवणूकदार, सरकार आणि सामान्य नागरिक सर्वांनी या घडामोडीकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आता या बातमीचा परिणाम आपण पाहतो तो भारतीय बाजारात कसा झाला ते. 24 एप्रिल 2026 रोजी देशातील सोनं आणि चांदी यांच्या दरात हलकी घसरण दिसून आली. आजच्या दरानुसार 24 कॅरेट सोनं 1,53,540 रुपये प्रति 10 ग्राम, 22 कॅरेट सोनं 1,40,740 प्रति 10 ग्राम, 18 कॅरेट सोनं 1,15,150 प्रति 10 ग्राम यावर व्यवहार करत आहे. तर चांदी 2,59,900 प्रति किलो यावर व्यवहार करत आहे. MCX बाजारात देखील घसरण ही दिसून आली. या घसरणीमागे मुख्य कारण कोणते, तर मजबूत झालेला अमेरिकन डॉलर. डॉलर मजबूत झाला की सोन्याची मागणी ही कमी होते. तसेच व्याजदर वाढीची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यापासून दूर राहतात. पश्चिम आशियातील तणाव, महागाई आणि जागतिक अनिश्चितता यामुळे बाजार सध्या सावध झाला आहे. ग्राहकांसाठी मात्र ही चांगली संधी असू शकते. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोनं हे जास्त प्रमाणात विकले जाते. आता पुढील मोठी बातमी पाहूया ऊर्जा बाजारातून. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. ब्रेंट क्रूड $106 प्रति बॅरलच्या वर पोहोचले आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे अमेरिका आणि इराणमधील तणाव. होर्मुझ समुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग आहे. येथे तणाव वाढल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जगातील सुमारे 20% कच्चे तेल हे या मार्गातून वाहतूक केले जाते. जर या ठिकाणी अडथळे निर्माण झाले तर तेल महाग होते. याचा परिणाम भारतावर देखील जाणवत आहे, कारण भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. तेल महाग झालं की इंधन महाग होतं, वाहतूक खर्च वाढतो आणि महागाई वाढते. आणि आता शेवटची पण अत्यंत महत्त्वाची बातमी. 24 एप्रिल 2026 रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दिवसाची सुरुवात जरी स्थिर झाली असली तरी काही वेळातच विक्रीचा दबाव वाढला आणि सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी घसरण नोंदवली. सेन्सेक्स काही काळातच 1,000 अंकापर्यंत खाली आला आणि निफ्टीने देखील 24,000चा महत्त्वाचा स्तर गमावत 23,900च्या खाली घसरण केली. पहिल्या नजरेत ही घसरण चिंताजनक वाटू शकते, पण थोडं खोलात गेल्यावर पाहिलं तर या घडामोडीत अनेक सकारात्मक संकेत दडलेले आहेत. या घसरणीमागे प्रमुख कारण ठरलं IT क्षेत्रातील कमजोरी. विशेषतः इन्फोसिस यासारख्या मोठ्या कंपनीने भविष्यातील वाढीबाबत सावध अंदाज दिल्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केली. याचबरोबर HCL टेक्नॉलॉजीसारख्या कंपन्यांमध्ये देखील विक्रीचा दबाव हा दिसून आला. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, ही घसरण कंपनीच्या मूलभूत ताकदीमुळे नाही तर जागतिक अनिश्चिततेमुळे आली आहे. पश्चिम आशियातील तणाव, वाढते कच्च्या तेलाचे दर आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री या घटकांचा बाजारावर परिणाम हा झाला आहे. याशिवाय रुपयातील कमजोरी आणि जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत यामुळे गुंतवणूकदार सध्या थोडे सावध हे झाले आहेत. आजच्या व्यवहारात IT, मेटल आणि फार्मा क्षेत्रांमध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली, तर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राने तुलनेत स्थिरता दाखवली. म्हणजे संपूर्ण बाजार कोसळला नाही, तर काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये दडपण आले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गुंतवणूकदारांनी याकडे कसं पाहावं. तज्ज्ञांच्या मते अशी घसरण हा बाजाराचा नैसर्गिक भाग असतो. खरं तर हीच वेळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी निर्माण करते. जे शेअर्स काही दिवसांपूर्वी महाग वाटत होते ते आता तुलनेने स्वस्त मिळू शकतात. म्हणजेच बाय ऑन डिप्स ही रणनीती वापरणाऱ्यांसाठी ही चांगली वेळ ठरू शकते. आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आहे. देशांतर्गत मागणी, सरकारी गुंतवणूक, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि वाढणारा मध्यम वर्ग हे सर्व घटक दीर्घकालीन वाढीसाठी पाठबळ देत आहेत. याशिवाय अनेक मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. यामुळे बाजाराला पुढील दिशा मिळू शकते. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीसारख्या दिग्गज कंपनीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. एकंदरीत पाहता आजची ही घसरण ही घाबरण्याची नाही तर समजून घेण्याची गरज आहे. बाजारात असा चढ उतार हा कायम असतो, पण दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणारे गुंतवणूकदार या चढ उतारातून संधी शोधतात. आज बाजार खाली आला आहे, पण उद्या तो पुन्हा उंच झेप घेऊ शकतो. आणि म्हणूनच शांत राहा, माहिती घ्या आणि विचारपूर्वक गुंतवणूक करा.
या ठिकाणी आम्ही तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की कोणतीही गुंतवणूक करताना तुम्ही आपल्या सेबी रजिस्टर गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला नेहमीच घ्यावा. एकंदरीत पाहता आजचं पैसा पुराण आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगतं. जागतिक अर्थव्यवस्था, राजकारण, युद्ध, तेल, सोनं हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होत असतो. म्हणूनच गुंतवणूक करताना माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.